नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात काही महत्त्वाच्या बातम्यांनी. सध्या आज मतदानावेळी अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला, अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले. त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूयात. नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदानाला गालबोट, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये कोंडल्याचा प्रकार, तर बोगस मतदानाचा आरोप करत महिलेसह एका पुरुषालाही मारहाण. शिवाय निवडणूक आयोगाकडून या प्रकरणी मात्र आता कारवाई सुरू. पैशांचं आमिष दाखवून शेकडो मतदारांना मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवलं, तर 4000 रुपये मिळणार असं सांगत महिलांना नजरकैदेत ठेवल्याच्या नांदेडमधली ही धक्कादायक घटना. भाजप पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप. बारामती नगरपालिकेच्या मतदानावेळी शारदा प्रांगण केंद्राच्या गेटवर गोंधळ. मतदानाचं टोकन असून मतदानासाठी आत न घेतल्यामुळे गोंधळ. मतदान केंद्राबाहेरील गर्दी पोलिसांनी पांगवली. अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, तर 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात दिलं, तर भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचाही आरोप. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 200 बोगस मतदार असल्याचा आरोप. शिंदेच्या सेनेनं सर्व बोगस मतदार असल्याचा या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचा आरोप, तर अंबरनाथ पोलिसांनी 200 मतदारांना या प्रकरणी ताब्यात घेतलं. अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये 174 जणांविरोधात गुन्हा दाखल. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांची कारवाई. भिवंडीतनं मतदारांना मतदानावर या ठिकाणी प्रभाव टाकण्यासाठी आणल्याचा आरोप. झाकीर मिर्झा, शाकिब, सादिब, मेहराज यांचीही नावं तपासात समोर. अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये गोंधळ, तर खोली क्रमांक न मिळाल्यामुळे मतदारांची धांदल. मतदारांची निवडणूक प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी. नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग क्रमांक 2च्या मतदान केंद्रावर बोगस मतदार पकडले. बनावट आधार कार्ड बनवून मतदान करण्याचा प्रयत्न. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. अकोल्याच्या बाळापूरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं गोंधळ. बाळापुरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये मशीनमध्ये तांत्रिक बिघाड. मतदान प्रक्रियेत काही काळ व्यत्यय आल्याचीही माहिती. तर मतदानादरम्यान अनेक ठिकाणी राडा सुद्धा झाला. पोलिसांनाही सौम्य लाठीचार्ज करावा. कुठे नेमकं काय घडलंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून. जळगावच्या भुसावळमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची. पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार भावना पाटील यांना केंद्रावर आत न येऊ दिल्यामुळे ही बाचाबाची. अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदान केंद्रावर गोंधळ. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचाही दोन्ही गटांकडून आरोप. यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर उमेदवारांच्या 2 गटांमध्ये तुफान राडा. 2 गटांमध्ये हाणामारी झाल्यामुळे पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात. अंबरनाथमधील कोहसगाव परिसरात शिंदेची सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा. मतदारांना मतदान करू न दिल्याचा आरोप. दोन्ही कार्यकर्ते यावेळी आमने सामने. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ. मतदान केंद्रात जाण्यावरून पोलिंग एजंट यांचा गोंधळ. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं. अहिल्यानगरच्या कोपरगावात ईव्हीएम मशीनवरील बटण दाबलं जात नसल्यामुळे गोंधळाचं वातावरण. मतदान केंद्रांवर गोंधळाचं चित्र. वाशिममध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराला धमकी दिल्याचा आरोप, तर भाजप उमेदवारांना धमकी दिल्याचा आरोप. गुन्हा दाखल. भाजप उमेदवार सतीश वानखेडे फरार. शोध सुरू. यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झालाय, तर मतदान केंद्रांवर यामुळे लांबच लांब रांगा लागल्या. प्रभाग क्रमांक 27 मधील ध्रुव प्राथमिक शाळेतला हा प्रकार. साताऱ्याच्या फलटणमधील प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुद्धा मतदान केंद्रावर गोंधळ. ईव्हीएमचं बटण दाबलं जात नसल्यामुळे हा गोंधळ झाला होता.